नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण गुढीपाडवा स्पेशल अशा साखरेच्या गाठी घरच्या घरी कशा बनवायच्या. कारण बाजारामध्ये या साखरेच्या गाठीची किंमत 40 रुपयापासून ते पुढे 50-100 रुपयापर्यंत असते. पण आपण याच गाठी घरच्या घरी फक्त 10 रुपयात आणि 10 ते 15 मिनिटात कशा बनवू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठल्याही रंगाच्या, पांढऱ्या शुभ्र आणि कुठल्याही आकाराच्या तुम्ही या गाठी बनवू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता लगेच या साखरेच्या गाठी घरच्या घरी कशा बनवायच्या ते आपण पाहूयात. इथे मी एक आप्पे पात्र घेतलेलं आहे. हे बिडाचं आप्पे पात्र आहे. माझ्याकडे नॉनस्टिकही आहे. मी त्यातही तुम्हाला करून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही समान आकाराच्या छोट्या वाट्याही घेऊ शकता. यासाठी प्रथम आपण सर्व खोलगट भागाला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हार पटकन निघेल. यासाठी सर्व बाजूनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. हे पहा, मी इथे तूप लावून घेतलेला आहे आणि असा जाडसर असा दोरा आपण पांढरा दोरा घ्यायचा आहे आणि या खोलगट भागामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे. या पद्धतीने सर्व बाजूनी व्यवस्थित खालपर्यंत राहील असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडा जरा जास्त ठेवायच्या आहेत, दोऱ्याच्या कडा, जेणेकरून आपल्याला गाठी बांधताना प्रॉब्लेम येणार नाही. इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतले. पण आपण पूर्ण पाणी वापरणार नाही, तर साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय साखर आपली पूर्ण भिजलेली आहे आणि अर्धा कप पाण्यातलं थोडंसं 1-2 चमचे पाणी उरलेलं आहे. इतकंच पाणी आपण याच्यात घालणार आहोत. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून साखर विरघळेपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे. या पद्धतीने पहा, साखर पूर्णपणे विरघळली. आता याच्यामध्ये मी 2 चमचे दूध घालणार आहे. याचं कारण असं की साखरमध्ये जी काही घाण असेल, मळी असेल, ती सर्व निघून जाईल. याच्यासाठी आपण याच्यात 2 चमचे दूध घालायचं आणि चमचा सतत पाकामध्ये ढवळत ठेवायचा आहे. हे पहा, 1-2 मिनटात तुम्ही पाहू शकताय अशी फेस असा येतोय, जो काळपट असा मळ आहे, घाण आहे जी साखरेमध्ये होती, मळी, ती निघत आहे. या पद्धतीने पहा, अशी हळूच चमच्याने अलगत अशी वरून काढून घ्यायची आहे ही मळी. तुम्ही पाहू शकताय अगदी काळपट पांढरट अशी ही मळ आहे. याच्यामुळे आपले साखरेचे हार जे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र होतील. ही मळी काढून टाकल्यामुळे अगदी पांढरे शुभ्र असे आपले साखरेचे हार होतील. आता मी इथे सर्व मळी काढून घेतली. यानंतर आपण 1-2 मिनटं आणखी या पाकाला शिजवणार आहोत. मळी काढल्यानंतर मी याच्यामध्ये कलर घालत आहे. 1 चिमूटभर आपण ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर घालतोय. या ठिकाणी मी ऑरेंज रंगाचे साखरेची गाठी बनवणार आहे, त्यासाठी मी ऑरेंज रंग घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 2 मिनटं आपण हे छान गरम करून घेतलेलं आहे. हे पहा, आता आपण आपला पाक पक्का व्यवस्थित झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे आपण एक टेस्ट करून बघूयात. थोडंसं पाक चमच्यामध्ये घेऊन आपण थंड पाण्यामध्ये तो घालायचा आहे. जर काही सेकंदाने त्याची छान अशी गोळी तयार झाली तर समजायचा की आपला पाक तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकताय इथे पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर त्याची छान गोळी तयार व्हायला लागलेली आहे. हे पहा, या पद्धतीने हातामध्ये छान गोळी तयार झाली आहे, म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला. आता यानंतरची प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. हा पाक आपल्याला या खोलगट भागांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. समान प्रमाणात भरून घ्यायचा आहे आपल्याला. हा व्यवस्थित थोडीशी फास्ट करायची आहे, कारण पाक लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण पटपट ही प्रोसेस करायची आहे. मी इथे सर्व भागांमध्ये पाक घालून घेतला. काय सुंदर कलर आला आहे पहा. आता याला आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे थंड होऊन जातं. पूर्ण थंड झाल्याशिवाय अजिबात याला हात लावायचा नाही, नाहीतर आपल्या गाठी ज्या आहेत त्या गोल ज्या आहेत तुटण्याची शक्यता असते. यासाठी 5 मिनटानंतर आपण पाहूयात, वा, पूर्णपणे आपले हे गाठी थंड झालेले आहेत. आता चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने आपण या गाठी कडेनी सोडवत आपण ह्या काढून घेऊयात. सर्व गाठी अगदी सहज निघत आहेत. तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने पहा. अगदी 10 ते 15 मिनटात आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चात, म्हणजेच फक्त 10 रुपयाची साखर वापरली असेल मी यासाठी, आणि इतकी सुंदर कलरफुल अशी आपली गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठ तयार झालेली आहे. या पद्धतीने आता मी तुम्हाला पांढऱ्या रंगाचीही करून दाखवते.
पांढरी साखरेची गाठ बनवण्यासाठी इथे मी पाक तयार करून घेतला आहे. मागाशीप्रमाणेच हा सेम पाक तयार करून घेतला आहे आणि नॉनस्टिक आप्पे पात्रामध्ये मी इथे आता हा पाक घालत आहे. यालाही थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे. याला जास्त तूप लावायची गरज नाही कारण हे नॉनस्टिक आप्पे पात्र आहे. याच्यामध्ये आता मी हा पाक घालत आहे आणि सेम प्रोसेस करून आपण याच्याही साखरेच्या गाठी बनवणार आहोत. याही साखरेच्या गाठी थंड झाल्या आहेत. आता आपण याही चाकूने काढून पाहते आहे मी. पहा एकदम सहज अशा निघत आहेत. अशा पद्धतीने आपण 2 प्रकारच्या गाठी बनवल्या आहेत. एक ऑरेंज कलरची आणि एक पांढऱ्या रंगाची. पहा अतिशय सुंदर गोल गरगरीत अशा या गाठी झालेल्या आहेत आणि अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आणि फक्त 10 रुपयाच्या साखरेमध्ये आपण ही गाठी बनवलेल्या आहेत. अगदी शुभ्र पांढरी शुभ्र गाठ तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये दूध वापरून त्याच्यावरची जी मळ काढून टाकली त्यामुळे ह्या पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि मी 2 प्रकारच्या कलर ऑरेंज आणि पांढरी या 2 प्रकारच्या गाठी साखरेच्या गाठी गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेटिव्समध्ये भरपूर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. यावर्षी तुम्हीही गुढीपाडव्याला घरच्या घरी अगदी कमी खर्चात अशा गाठी साखरेच्या गाठी बनवून गुढीपाडवा साजरा करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.